नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। डेब्रिज डंपिंगच्या प्रतिबंधासाठी गस्ती पथके, कांदळवन आणि पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन हा अतिशय संवेदनशील विषय आहे। त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कांदळवनावरती कोणत्याही स्वरूपाच्या डेब्रिजची भरणी होणार नाही, यासाठी सहाय्यक आयुक्तांनी दक्षता घ्यावी। तसेच ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवरती तातडीने रात्रंदिवस गस्ती पथक तैनात करण्यात यावीत। डेब्रिज घेऊन येणाऱ्या डंपरमधून ठाणे महानगरपालिका क्षेत्राबाहेर अधिकृत डंपिंगचा परवाना असेल तरच त्यांना पुढे जाऊ द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कांदळवन आणि पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी ठाणे महानगरपालिकेवरती असलेली जबाबदारी, त्या संदर्भात पालिकेची कार्यवाही याची माहिती या बैठकीत दिली। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कांदळवनांच्या क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाची भरणी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी त्यांच्या CRZ हद्दीचे सीमांकनाचे मोजमाप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने तात्काळ करण्यात यावे, असे निर्देश राव यांनी महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाला दिले आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। डोंबिवलीमध्ये स्फोट झाल्यानंतर रुग्णालयामध्ये एकूण 26 जणांना दाखल करण्यात आलं आहे, तर 26 पैकी 6 जणांचा ICU मध्ये ठेवण्यात आलेला आहे। वॉर्डमध्ये 20 जणांना ठेवण्यात आलं आहे। त्यांना उद्यापर्यंत डिस्चार्ज देखील देणार असल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली आहे। तर ICU मध्ये जे आहेत त्यांना मल्टिपल कॅज्युअल्टीज आहेत, तर ICU मधील एक रुग्ण थोडासा क्रिटिकल असल्याची माहिती, तसेच त्याच्यावरती लक्ष ठेवणार असल्याची माहिती यावेळी डॉक्टर विशाल लापसिया यांनी दिलेली आहे। मी डॉक्टर विशाल लापशे आहे। जे पण आपल्या इथे कॅज्युअल्टीज आल्या ब्लास्टनंतर 26 पेशंट टोटल आपल्या इथे ॲडमिट झाले, त्यापैकी 6 आपण ICUला ठेवले आहेत। त्याचं कंडिशन थोडंसं क्रिटिकल होतं, बाकीचे 20 जे आहे ते स्टेबल आहे, वॉर्डमध्ये ठेवलं आहे। त्या 6पैकी पण एकाचं थोडं मल्टिपल इंजरीज आहे, हेड इंजरी वगैरे आहे, तर ते जास्त सिरियस आहे। बाकी त्यांना इंजरीज म्हणालं तर बोन इंजरी म्हणून
ॲबडॉमिनल इंजरी म्हणू, चेस्ट इंजरी म्हणू, असे वेगवेगळे इंजरीज त्यांना झाले आहेत. साधारण आजचा दिवस आपण ऑब्झर्व करूया. जर ते स्टेबल असेल तर आपण मोस्टली उद्यापर्यंत त्यांना सुट्टी देऊया. जे वॉर्डमधले पेशंट आहे, जे ICUमध्ये ॲडमिट झाले आहेत, त्यांना मल्टिपल ट्रीटमेंट्स लागेल, ऑपरेशन वगैरे लागेल त्यांना. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. चक्रीवादळाने अडवली मान्सूनची वाट. 9 ते 16 जून दरम्यान राज्यात सक्रिय होणार. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून 24 मे पर्यंत हे रेमाल चक्रीवादळ पूर्णपणे तयार होऊन किनारपट्टीच्या दिशेने प्रवास सुरू करेल, असे हवामान खात्याने म्हटलं आहे. या वादळाचा मान्सूनच्या प्रवासाला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार 9 ते 16 जून दरम्यान या मान्सूनचे आगमन महाराष्ट्रामध्ये होईल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रेमाल चक्रीवादळ उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरती धडकण्याची शक्यता असून त्यामुळे या दोन्ही राज्यातील मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वातावरणामुळे ओडिशा व बंगालचा मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ 24 मे रोजी पूर्ण विकसित होणार असून त्यानंतर त्याची आगेकूच सुरू होईल. यावर्षी देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशातच आता हवामान अभ्यासक बंजाराव डक यांनी महाराष्ट्रात यावर्षी पाऊस कधी येईल तसेच यावर्षीचा पावसाळा कसा असेल याबाबतची माहिती दिली आहे. सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एंट्री झाली असून 31 मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. गेल्या वर्षी एल निनो सक्रिय झाला होता, त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस झाला होता. मात्र यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली असून येणाऱ्या 3 ते 5 आठवड्यांमध्ये एल निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे असंही त्यांनी म्हटलंय. घोडबंदर मार्गावरती अवजड वाहनांना बंदी. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील 700 मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केलं जाणार आहे. आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेतलं जात आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावरती अवजड वाहनांना बंदी घातली आहे. 6 जून पर्यंत ही प्रवेश बंदी असेल. या मार्गावरून हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये होते. या दुरुस्ती कामांमुळे ठाणे, घोडबंदर आणि मुंबई अहमदाबाद मार्गावरती मोठी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई, गुजरात, भिवंडी आणि उरण येथील JNPT बंदरातून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गे होते. या मार्गावरून मुंबई, वसई, विरार, भाईंदर भागातून वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांचे प्रमाणही अधिक आहे. राज्य परिवहन घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचा निर्णय. सेवा तसेच महापालिकांच्या परिवहन विभागाच्या बसगाड्या देखील येथून वाहतूक करतात. घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडत असतात, त्यामुळे कोंडी होऊन त्याचा फटका वाहन चालकांना बसतो. याच पार्श्वभूमीवरती सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला होता. अखेर शुक्रवारपासून या कामास सुरुवात होणार आहे. या कामाच्या कालावधीत कोंडीची शक्यता असल्याने अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावरती प्रवेश बंदी करण्यात आली आहे. येथील अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावरती बंदी असली तरी हलक्या वाहनांची वाहतूक मार्गावरून सुरू राहील. दुरुस्ती दरम्यान येथील वाहतूक एकरी पद्धतीने सोडली जाण्याची शक्यता आहे. घोडबंदर मार्गावरती ठिकठिकाणी खड्डे पडतात. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे कोंडी होऊ नये यासाठी ही दुरुस्ती केली जाणार आहे. एका यंत्राद्वारे 700 मीटर रस्त्यावरती खड्डे खणून तेथे नव्याने खडी टाकली जाणार आहे. त्यानंतर येथे डांबरीकरण केलं जाईल. MIDC परिसरात अमुदान केमिकल कंपनीत रिॲक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयामध्ये भेट देऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डोंबिवली MIDC परिसर पुन्हा एकदा भीषण स्फोटाच्या आवाजाने हादरला आहे. या स्फोटाचे लोट 2 किलोमीटर
लांबूनही दिसत होते. या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की आजूबाजूच्या इमारती आणि कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत येऊन या घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद देखील साधला. या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. डोंबिवली MIDC परिसरात कंपन्यांचे उद्योग कामगार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून ABC अशा 3 श्रेणीतील वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक कंपन्या अंबरनाथ MIDC मध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपन्यांना या जागेचा चेंज ऑफ यूज करणं अथवा ही कंपनी अंबरनाथ MIDC परिसरात विस्थापित करण्याचे पर्याय देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसेच राज्यातील इतर MIDC मधील कंपन्यांच्या सुरक्षिततेची देखील तपासणी करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलंय. या दुर्घटनेची चौकशी करून ती नक्की का घडली याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.